उमेश, उमेश तू सुट्टी घेऊन लवकर घरी ये. तुझी बायको किचनमध्ये स्वयंपाक करत असताना कशी काय आग लागली माहीत नाही. तिला खूप भाजलं आहे. आम्ही तिला दवाखान्यात नेऊन दाखल केलं आहे. बायकोबद्दल, आरतीबद्दल वाईट बातमी ऐकताच उमेशच्या डोळ्यापुढे अंधार पसरला. त्याला असं वाटायला लागलं की तो वेडा होतो की काय. त्याच्या अंगातून त्राण निघून गेला. हातपाय सुन्न पडले. उमेश वेड्यासारखा पळत बस स्टँडवर आला. वेळ जाता जात नव्हती. मिळेल ती बस पकडून तो गावाला आला आणि सरळ बायकोला आरतीला बघायला दवाखान्यात गेला. आरतीला ICUमध्ये ठेवलं होतं. बाहेरून तिची अवस्था बघून उमेश तिथे जोरजोरात रडायला लागला. दवाखान्यात अगोदरच त्याचे बाबा, आरतीचे वडील, भाऊ सगळे लोक जमा झाले होते. त्या सगळ्यांनी मिळून उमेशला खूप मुश्किलीने सावरलं. बऱ्याच प्रयत्नानंतर उमेशने स्वतःला सावरलं होतं. नंतर तिथेच बाजूला बसलेल्या त्याच्या आईजवळ गेला आणि रडत म्हणाला, आई, अचानक आरती, कसं काय आई, असं कसं झालं? मुलाला बघून त्याची आई रडायला लागली आणि म्हणाली, अरे बाळा, काय सांगू तुला. आरती किचनमध्ये जेवण बनवत होती आणि अचानक तिच्या ओरडण्याचा, किंचाळण्याचा आवाज ऐकू आला. म्हणून मी आणि तुझी बहीण माया पळत किचनकडे गेलो आणि बघितले तर ते तर बरं झालं. आपला बाहेरचा दरवाजा उघडा होता. आम्ही किचनमध्ये जायच्या अगोदर शेजारचे पवार काका आरतीचा आवाज ऐकून आमच्या अगोदर किचनमध्ये पोहोचले होते. कशी तरी आग विझून आम्ही आरतीला दवाखान्यात आणून ॲडमिट केलं. तेव्हा कुठे आरतीचा जीव वाचला. अजून जरा उशीर झाला असता तर आपण आरतीला परत कधीच बघू शकलो नसतो. बाकी सगळं देवाच्या भरोशावर. अजून डॉक्टरांनी काही सांगितलं नाही. आईचं बोलणं ऐकून उमेश तिथेच रडायला लागला. थोड्या वेळाने त्याने स्वतःला सावरलं आणि डॉक्टरांच्या जवळ आरतीच्या तब्येतीबद्दल विचारपूस करायला गेला. डॉक्टरांनी त्याची अवस्था बघून त्याला जास्त काही सांगितलं नाही. फक्त एवढंच म्हणाले की तुम्ही काळजी करू नका. थोडा वेळ जास्त लागेल, पण तुमची बायको एकदम ठीक होईल. डॉक्टरांचं बोलणं ऐकून उमेशला थोडा दिलासा मिळाला. डॉक्टरांना भेटून आल्यानंतर त्याला त्याच्या मुलींची आठवण आली. तो त्याच्या आईजवळ गेला आणि म्हणाला, आई, अगं आर्या आणि सोनू कुठे आहेत? मला कुठेच दिसल्या नाहीत. त्याची आई रडत म्हणाली, उमेश, तुझ्या मुलींना त्यांचा धाकटा मामा त्यांच्या आजोळी घेऊन गेला आहे. इथलं वातावरण आणि त्यांच्या आईची अवस्था बघून त्या घाबरल्या असत्या. म्हणून मी त्यांना त्यांच्या आजोळी आजीजवळ पाठवून दिलं. आईचं बोलणं ऐकून त्याच्या मनाला जरा शांती मिळाली. दिवस हळूहळू पुढे जात होते. बघता बघता आरतीला दवाखान्यात ॲडमिट करून महिना झाला. एक दिवस अचानक आरतीच्या आईने उमेशला फोन केला आणि रडत म्हणाली, जावई बापू, तुम्ही थोड्या वेळासाठी मला भेटायला माझ्या घरी येऊ शकता का? सासूचं बोलणं ऐकून उमेश म्हणाला, काय झालं आई, सगळं ठीक तर आहे ना? त्याची सासू म्हणाली, तुम्हाला खूप महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. फोनवर बोलता येणार नाही. त्यापेक्षा तुम्ही इथे या, आपण समोर बसून बोलू. मी आरतीच्या भावाला थोड्या वेळासाठी तिच्याजवळ थांबायला पाठवून देते. मग तुम्ही थोड्या वेळासाठी इकडे या. सासूचं बोलणं ऐकून उमेशला टेन्शन आलं. तो विचार करायला लागला की अशी काय महत्त्वाची गोष्ट सांगायची असेल त्यांना मला, त्यासाठी मला एवढ्या गडबडीत बोलावून घेत आहेत. आरतीचा भाऊ दवाखान्यात आल्यानंतर उमेश तिच्या माहेरी गेला. पण तिथे गेल्यावर उमेशला जे सत्य समजलं ते ऐकून त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. त्याला त्याच्या कानांवर विश्वास बसत नव्हता. उमेशची थोरली मुलगी आर्या 10 वर्षाची होती. तिने तिच्या बाबांना तिच्या डोळ्यांनी जे बघितलं होतं ते सत्य सांगत म्हणाली, बाबा, आई चुकून जळली नव्हती, तर आईला आजीने जाळलं होतं. आई किचनमध्ये भांडी घासत असताना आजी हळूच किचनमध्ये आली आणि तिच्या साडीचा पदर चालू गॅसवर असणाऱ्या कुकरच्या खाली अडकवला आणि पळत किचनमधून बाहेर गेली. जोपर्यंत मी आईला वाचवण्यासाठी आईजवळ पोहोचले होते तोपर्यंत आईच्या साडीने पेट घेतला होता. ती जोरात ओरडत किंचाळत होती. आईला बघून मी रडायला लागले. तिला वाचवण्यासाठी ओरडत होते बाबा, असं म्हणत ती वडिलांच्या गळ्यात पडून रडायला लागली. मुलीच्या तोंडातून हे सगळं ऐकून उमेश स्तब्ध झाला. त्याला विश्वासच बसत नव्हता की त्याची आई त्याच्या बायकोला जिवंत जाळण्याचा प्रयत्न करेल. पण का?
आणि कशासाठी? आरतीनं आईचं असं काय बिघडवलं आहे की ती तिच्यावर एवढी चिडली आहे आणि त्याचा बदला घेतला आहे? तेवढ्यात उमेशला मागच्या 2 वर्षात घडत असलेल्या घटना आठवायला लागल्या. मागच्या 2 वर्षापासून त्याची आई सारखी त्याच्या मागे दुसरं लग्न करण्यासाठी लागली होती. त्याची आई त्याला म्हणाली होती, हे बघ उमेश, तुझ्या लग्नाला 12 वर्ष झाली आहेत आणि तुला दोन्हीही मुली झाल्या आहेत. आरतीचे 3-4 वेळा गर्भपात पण झाले आहेत. त्यामुळे तिचे गर्भाशय खराब झालं होतं, म्हणून डॉक्टरांनी ते काढून टाकलं आहे. आता तिच्याकडून मुलाची अपेक्षा करणं चुकीचं आहे. या घराला एक वारस हवा आहे. या घराचा वंशाचा दिवा हवा आहे, जे आरतीकडून मिळणं आता शक्य नाही. आईचं बोलणं ऐकून उमेशला खूप राग आला. तो रागात म्हणाला, आई, तू हे काय बोलत आहेस? आरती माझी बायको आहे, माझ्या मुलींची आई आहे आणि ती असताना मी दुसरं लग्न कसं काय करू शकतो? मी माझ्या कुटुंबाला अशा एका मुलासाठी, जो माझ्या नशिबातच नाही, त्याच्यासाठी वाऱ्यावर सोडू शकत नाही. मुलगा नाही म्हणून काय झालं? मला मुली तर आहेत ना? मी वांजोटा तर नाही ना? जर तुला एवढीच नातवाची आशा असेल ना, तर मी एक मुलगा दत्तक घेतो. हे ऐकून त्याची आई म्हणाली, मला दत्तक नातू नको आहे. मला तुझ्या रक्ताचा नातू हवा आहे. बस याच गोष्टीवरून त्या दोघा मायलेकरांमध्ये सारखी भांडण होत असायची. त्याची आई फोन करून सुनेला खूप काही ऐकवत असायच्या. म्हणायची, अगं महाराणी, तू तर या घराला वारस देऊ शकत नाहीस, तर कमीत कमी तुझ्या नवऱ्याला दुसरं लग्न करण्यासाठी तरी तयार कर, म्हणजे मला माझ्या नातवाचं तोंड बघायला मिळेल. सासूचं बोलणं ऐकून बिचारी आरती काय बोलणार? ती तिच्या सवतीला या घरात आणण्यासाठी नवऱ्याला कशी काय तयार करू शकते? जगात अशी कुठलीच बाई करू शकत नव्हती. मग आरती तरी कशी करणार? त्यामुळे आरती तिच्या सासूच्या डोळ्यात टोचत होती. जेव्हा जेव्हा उन्हाळ्याच्या सुट्टीत आरती गावी राहायला यायची, तेव्हा याच विषयावरून त्या दोघींमध्ये रोज वाद व्हायचे. हेच भांडण आरतीचे जीव घेण्यामागचं कारण असू शकतं का? खरंच आरतीला मुलाच्या आयुष्यातून बाहेर काढण्यासाठी माझ्या आईने तिला जाळण्याचा प्रयत्न तर केला नसेल ना? मुलीने सांगितल्यानंतर असे एक ना हजार प्रश्न त्याच्या डोक्यात सुरू झाले. आता विचार करून करून उमेशला वेड लागायची वेळ आली होती. जेवढा विचार करत होता, तेवढाच तो त्याच्या आईचा तिरस्कार करत होता आणि आईबद्दल त्याच्या मनात काही ना काही येतच होतं. एक एक घडलेली गोष्ट आठवून त्याला त्याच्या मुलीने सांगितलेले खरं वाटायला लागलं होतं. कारण खरंच त्याच्या आईला आरती आवडत नव्हती. संशयाचा किडा आता त्याच्या डोक्यात घुसला होता. सध्या तरी त्याने सासूला त्याच्या मुलींची काळजी घ्यायला सांगितले आणि दवाखान्यात आरतीजवळ परत आला. जेव्हा जेव्हा तो त्याच्या आईला बघायचा, तेव्हा तेव्हा त्याच्या कानात मुलीचे शब्द घुमत असायचे. उमेशने याबद्दल त्याच्या आईला काही विचारलं नाही. तो आरतीची ठीक व्हायची वाट बघायला लागला. आरतीची तब्येत आता हळूहळू सुधारायला लागली होती. तिला आता लोकांचं बोलणं ऐकून समजत होतं आणि इशारा करून त्याचं उत्तर देऊ शकत होती. आरती व्यवस्थित शुद्धीत आल्यानंतर पोलीस तिचा जबाब घ्यायला दवाखान्यात आले. पोलीस आरतीला म्हणाले, आम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही फक्त हो किंवा नाही मध्ये द्या किंवा इशारा करून सांगायचा प्रयत्न करा. बोलण्याचा प्रयत्न करू नका. आम्हाला तुमचा इशारा समजेल. आरती अजून बोलण्याच्या स्थितीत आली नव्हती. पोलीस आरतीला विचारत म्हणाले, चुकून किचनमध्ये आग लागली होती आणि त्यात तुम्ही भाजला गेला होता की कुणीतरी आग लावली होती? आरतीने तिच्या सासूकडे बघितलं. तसे सगळे लोक तिच्या सासूकडे बघायला लागले. तशी तिच्या सासूची हालत खराब व्हायला लागली. त्या पोलिसांना म्हणाल्या, साहेब, आता माझ्या सुनेला त्रास देऊ नका. ती आत्ता कुठे शुद्धीत आली आहे आणि तिला बोलता पण येत नाही. जेव्हा ती बोलायला लागेल तेव्हा तुम्ही तिचा जबाब घ्या. आता फक्त इशारा करून काय सांगायचा प्रयत्न करत आहे काय माहीत. तुम्ही तर तिचा जबाब घेण्यासाठी आतुर झाला आहात. आईचं बोलणं ऐकून उमेश म्हणाला, आई, असू दे. आरती एवढी तरी शुद्धीत आली आहे
की विचारलेल्या प्रश्नांचं उत्तर विचार करून हो किंवा नाहीमध्ये देऊ शकते, कारण त्याला अगोदरपासूनच त्याच्या आईवर संशय आला होता. पोलिसांनी आरतीला विचारलं, तुम्हाला कुणावर संशय आहे का? तसं आरतीनं परत एकदा हळूहळू तिच्या सासूकडे बघितलं. परत एकदा सगळ्यांची नजर तिच्या सासूवर जाऊन टिकली. तशी तिची सासू हळूच तिथून जायला लागली. तेवढ्यात उमेश त्यांना थांबवत म्हणाला, आई, आता इथून कोणीही बाहेर जाणार नाही. मुलगा असं बोलल्यानंतर त्याची आई तिथून हलू शकत नव्हती. चांगलीच अडकली होती. पोलिसांनी प्रश्न विचारला की आरती तिच्या सासूकडे बघत असायची. हे बघून तिची सासू घाबरली होती. ती म्हणाली, अरे बस करा, खूप झालं. तुम्ही लोकांनी माझ्या सुनेला खूप त्रास दिला आहे. बिचारीला अजून बोलता पण येत नाही. जोपर्यंत ती स्वतःच्या तोंडाने सांगत नाही तोपर्यंत जबाब घेऊन काहीच फायदा नाही. फालतूमध्ये तिला त्रास देत आहात. चला इथून, तिला आराम करू द्या. हे कोण उमेश म्हणाला, नाही आई, अजिबात नाही. आरती आता पूर्ण शुद्धीत आहे. जरी तिला बोलता येत नसेल पण इशारा करून ती तिचं बोलणं समजून सांगत आहे. आणि प्रत्येक वेळी तिची नजर तुझ्यावर का येऊन टिकत आहे? मुलाचे प्रश्न ऐकून त्याची आई घाबरली. त्यांच्याजवळ त्याच्या कुठल्याच प्रश्नाचं उत्तर नव्हतं. उमेशची आई म्हणाली, उमेश, तू काय बोलत आहेस? मी तुझी आई आहे आणि तू माझ्यावर आरोप करत आहेस? उमेश म्हणाला, हो आई, म्हणून तर विचारत आहे की आरती सारखी सारखी तुझ्याकडे का बघत आहे? त्याची आई म्हणाली, आता हे तर आरती स्वतः सांगू शकेल. मी तिच्या मनातलं कसं काय सांगणार? आरतीला माहीत नाही मला काय सांगायचं आहे आणि तुम्ही लोक त्याचा काहीतरी चुकीचा अर्थ काढत आहात. आईचं बोलणं ऐकून उमेश हसायला लागला आणि म्हणाला, वा आई, तू किती छान नाटक करत आहेस. आता तर सगळं काही स्पष्ट झालं आहे. आता तरी हो बोल की तू जाणून बुजून आरतीला जाळला होतस. त्याची आई म्हणाली, अरे उमेश, तू हे काय बोलत आहेस? मी तुझी आई आहे आणि तू तुझ्या आईबद्दल असं बोलत आहेस? तुला असं बोलताना लाज वाटत नाही का? उमेश म्हणाला, कसली लाज आई? तुला तुझ्या सुनेला जाळताना लाज वाटली नाही? त्याची आई म्हणाली, अरे उमेश, मी तुला किती वेळा सांगितलं आहे की आरती जेवण बनवत असताना भाजली गेली आहे, पण तुम्हा लोकांना माझं बोलणं कळतच नाही. उमेश म्हणाला, आई, आरती असं शुद्धीत न राहता कसलं जेवण बनवत होती की ती भाजली गेली? आरती काही आज पहिल्यांदा जेवण बनवत नव्हती की तुझ्या घरी आल्यावर भाजली गेली. आणि तू तर आयुष्यभर जेवण बनवत आहेस. तू कधी जळाली नाहीस? माया कधी जळाली नाही? मग तुझी सून कशी एकटी जळाली? त्याची आई म्हणाली, म्हणजे उमेश, तुला हे बोलायचं आहे का की तुझ्या बायकोला मी जाळलं आहे? कुणी बघितलं आहे का? उमेश म्हणाला, हो आई, मला हेच बोलायचं आहे आणि तुला असं करताना कोणीतरी बघितलं आहे. साहेब, मी तुम्हाला हे सगळं डोळ्यांनी बघितलेला एक साक्षीदार आणि पुरावा देतो. त्याने डोळ्यांनी आईला आरतीचा पदर गॅसवर ठेवताना बघितला आहे. हे ऐकताच त्याच्या आईचा चेहरा पांढरा पडला. हातपाय कापायला लागले. त्याची आई म्हणाली, कोण आहे? उमेश बाहेर गेला आणि त्याच्या मोठ्या मुलीला आर्याला घेऊन आत आला. नातीला बघून तिची आजी घाबरली आणि पळत मुलाजवळ जाऊन म्हणाली, अरे उमेश, लाज वाटू दे. या लहान मुलीला या सगळ्यात का ओढत आहेस? उमेश म्हणाला, प्लीज आई, माझ्यापासून आणि माझ्या मुलींपासून लांब राहा. मला तुझ्यावर अजिबात भरोसा नाही. असं म्हणत उमेशने मुलीला सगळं काही पोलीस साहेबांच्या समोर सांगायला लावलं. आता सगळे पुरावे त्याच्या आईच्या विरोधात होते. त्याची आई हे सगळं बघून वेडी झाली होती. त्या त्यांच्या नवऱ्याकडे बघून म्हणाल्या, अहो, तुम्ही तरी काहीतरी बोला. तुमचा मुलगा वेडा झाला आहे. स्वतःच्या आईला तुरुंगात पाठवायला तयार आहे. तुम्ही तरी माझी बाजू घ्या. अरे, तू कसला नालायक मुलगा आहेस? स्वतःच्या आईला तुरुंगात पाठवायला तुला लाज वाटत नाही का? उमेश म्हणाला, आई, अजिबात लाज वाटत नाही. आणि आई, तू कसली आई आहेस?
तुला तुझ्या मुलाचा आनंद सुख बघवलं गेलं नाही. तू त्याच्या बायकोला जिवंत जाळलंस. हे सगळं तू तुझ्या नातवासाठी, तुझ्या घराण्याच्या वंशासाठी केलं आहेस ना. पण याची काय खात्री आहे की मी दुसरं लग्न केल्यानंतर मला मुलगाच झाला असता. जर तिला पण मुली झाल्या असत्या तर तिला पण आरतीसारखं जाळलं असतंस का. आई, असं करताना तुझा आत्मा कापला नाही का. तुला जरा पण भीती वाटली नाही का. तू तुझ्या नातवाला मांडीवर घ्यायला तरसली होतीस ना. आज मी तुला हे सांगतो की तू तुझ्या नातवालाच काय पण स्वतःच्या मुलाला पण बघण्यासाठी तरसणार आहेस. जा, आता आयुष्यभर तुरुंगात जाऊन बस. मी आयुष्यात तुला कधीच भेटायला येणार नाही. आजपासून तुझा मुलगा तुझ्यासाठी मेला आहे. हे ऐकून त्याची आई म्हणाली, उमेश, असं बोलू नकोस. असं म्हणत त्याची आई रडायला लागली. उमेशचे वडील म्हणाले, आजपासून तुझा मुलगाच नाही तर तुझा नवरा पण तुझ्यासाठी मेला आहे. आजपासून तू माझी बायको नाहीस. कारण माझी बायको गुन्हेगार नव्हती. ती तर माझ्या मुलांची आई होती. ती माझ्यासोबत माझ्या मुलांच्या सुखाची, आनंदाची काळजी घेत होती. ती तू नाहीस. आजपासून मी तुझ्याशी माझी सगळी नाती तोडत आहे. जी बाई स्वतःच्या सुनेला जिवंत जाळू शकते तिचा काय भरोसा. उद्या ती दुसऱ्या कुणाला मारायला कमी करणार नाही. हे ऐकून त्याची आई म्हणाली, अहो, असं बोलू नका. मला माफ करा. माझ्याकडून चूक झाली. त्यांचा नवरा म्हणाला, उमेशची आई, माफ पण एका लिमिटपर्यंत करता येतं. एखाद्याचा जीव घेतल्यानंतर माफी मिळत नाही तर त्यासाठी शिक्षा मिळते. शिक्षा. जे कृत्य तू केलं आहेस ते सगळं तुझ्या मुलीसोबत घडलं असतं तर तू त्या माणसाला माफ केलं असतंस का. तू जा माझ्या डोळ्यासमोरून. तुरुंगात जाऊन सडत राहा. आयुष्यभर आमची तोंडं बघण्यासाठी तळमळत राहा. मला नाही वाटत की तुला भेटायला कोणी येईल. तू 2 लहान मुलींना अनाथ करायचा प्रयत्न केला आहेस. तुझ्या चुकीला कुठलीच माफी नाही. चल उमेश, या बाईवर स्वतःचा टाईम बर्बाद करण्यापेक्षा सुनबाईवर जास्त लक्ष देऊ. तिला लवकर बरी करण्याचा प्रयत्न करू. असं म्हणत घरातले सगळे लोक, आरतीचे वडील, भाऊ सगळे आरतीजवळ निघून गेले. आज आरतीच्या वडिलांना त्यांच्या जावयावर खूप गर्व वाटत होता. उमेशसारखा नवरा जर त्यांच्या मुलीसोबत असेल तर त्यांच्या मुलीसोबत कधीच वाईट घडू शकत नाही. उमेशची आई रडत ओरडत राहिली. त्यांच्या चुकीची माफी मागत राहिली. पण त्यांचा आवाज कुणीही ऐकला नाही. माया पण तिच्या वडिलांच्या सोबत निघून गेली. त्यांची आई कुटुंबाला भेटण्यासाठी तडफडत राहिली. पण कुणीही त्यांना भेटायला गेलं नाही. काही महिन्यानंतर हळूहळू आरती ठीक व्हायला लागली. तिला पूर्णपणे ठीक व्हायला स्वतःच्या पायावर चालायला 1 वर्ष लागलं. पण या 1 वर्षात उमेशने तिची खूप काळजी घेतली. घरात कुणीही आरतीसमोर तिच्या सासूबद्दल किंवा त्या घटनेबद्दल बोलत नव्हतं. उमेश आरतीला कायमची गमावण्यापासून थोडक्यात वाचला होता. त्याला या गोष्टीचा आनंद होता की त्याची बायको कमीत कमी आता तरी त्याच्यासमोर सही सलामत आहे. उमेश मागचं सगळं काही विसरून त्याच्या बायको, मुलीसोबत, वडिलांच्या आणि बहिणींच्या सोबत आनंदात राहत होता. त्यांची काळजी घेत होता.